रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज. रमेश सावंत औनाळकर यांचे गेली 35 वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण. नंबरी चष्मे, फॅन्सी गॉगल्स, ब्रँडेड फ्रेम्स, ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन. मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध. रमेश ऑप्टिशियन, सुपर मार्केट, लक्ष्मी रोड, गड इंग्लज. आज गडिंग्लजमध्ये परमपूज्य आचार्य देवनंदी महाराज आणि त्यांचा मुनी संघ आगमन त्यांचं झालेलं आहे. आम्हा गडिंग्लजकरांचं एक अहोभाग्य म्हणतो मी, परमभाग्य आहे की आचार्य देवनंदी गुरु महाराज आज आमच्या नगरीमध्ये प्रवेश केले. स्वामींच्या संदेशाला जगामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी समुचे भारत देशमध्ये आम्ही प्रवास करत असतो. अहिंसा परमो धर्मा, जियो और जीने दो का यह शुभ संदेश मी सर्वांना देत असतो. आमची संस्कृती अहिंसा, सत्य, परिग्रह आणि एकांतवादाची संस्कृती आहे. या संस्कृतीमध्ये संपूर्ण त्याग करून निर्वस्त्र निर्ग्रंथ राहून दिगंबरत्वमध्ये असून आत्मसाधना करणे आणि लोकांचा जनकल्याण करणे, प्राणीमात्राचा कल्याण करणे असा आमचा उद्देश असतो. या साधू जीवनामध्ये सर्व काही असून सर्व संसाराला सोडून त्याग मार्ग घेतलेला आहे. यामध्ये पायी चालणे, एकच वेळी जेवण घेणं, केशलोंच करणं आणि अंगावर काही कपडा वगैरे ना घेणं अशी दिगंबर अवस्था असते. हा भगवान आदिनाथ कालापासून महावीर पर्यंत 24 तीर्थंकरांनी जे दिलेला संदेश आहे किंवा संस्कृती आहे त्याचा पालन करत असतो. संपूर्ण देशामध्ये भ्रमण करत असताना सध्या नुकत्याच कर्नाटक राज्यामध्ये हुबली जिल्ह्याच्या परूर तीर्थामध्ये नवग्रह तीर्थंकरांच्या महामस्तकाभिषेक आणि सुमेरू पर्वताच्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव संपन्न करून आता पुढच्या वर्षी 6 फरवरीपासून 13 फरवरी 2026 पर्यंत नाशिक जिल्ह्यातले चांदवड तालुक्यामध्ये नमोकार तीर्थ अत्यंत सुंदर, रमणीय, मनोहर असा तीर्थ निर्माण करण्यात आलेला आहे. तिथे 108 फुटाचा उत्तुंग समोसरण निर्माण करून 51 फुटाची मूर्ती अरिहंत परमेष्ठीची विराजमान केलेली आहे. 150 पेक्षा अधिक मूर्ती अचल प्रतिमा झालेली आहे. बाकीचे 2500 पेक्षा जास्त मूर्ती चल प्रतिमा आहे. त्यांच्या सर्वांच्या भव्य प्राण प्रतिष्ठा, पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव आणि महामस्तकाभिषेक हा पुढच्या वर्ष होणार आहे. त्यासाठी आम्ही देशाभर भ्रमण करून लोकांना संदेश देत आहे. संपूर्ण जैन अजैन कोणीही असो, कोणीही लोक या प्राण प्रतिष्ठामध्ये भाग घेऊ शकतात. आता यावेळी मी आणि माझे बरोबर माझे सहोदर आचार्य कुमुदनंदजी महाराज, धर्म प्रभावक मुनिश्री यासिर कीर्तिजी महाराज, श्री
संत कीर्तीजी महाराज, अमरनंदीजी महाराज, आमचे तत्वार्थनंदीजी महाराज आणि अध्यात्म कीर्तीजी महाराज असे 7 मुनी महाराज आमचे बरोबर असून धर्माची प्रभावना करत पायी चाललेले आहे। सध्या आजच्या या दिवशी महाराष्ट्राचे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या शहरामध्ये मी आलो। मला खूप चांगला आणि प्रसन्नता वाटली। इथलेचे लोक ही देखील धार्मिक आणि भक्तिमय वातावरणामध्ये आहे। मी सर्वांना सांगतो, सर्वांनी पुढच्या वर्षी नमोकार तीर्थावर येऊन पंचकल्याणक प्रतिष्ठामध्ये भाग घेऊन महामस्तकाभिषेकाचा कलश आपण सर्वांनी आपापल्या हातातून करून जीवनामध्ये पुण्य संपादन करून जीवन सफल करायचे। हाच माझा आशीर्वाद, हाच माझा संदेश आहे। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज।